नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदत्त चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सर्व्हिक्स कॅन्सरची चिन्हे लक्षणे, सर्व्हिक्स कॅन्सर असलेल्या रुग्णांच्या कोणकोणत्या चाचण्या कराल ते लिहा, सर्व्हिक्स कॅन्सरची कारणे कोणती ते लिहा, ॲब्डोमिनल हिस्टेक्टॉमीच्या शस्त्रक्रियेनंतर व्यवस्थापन शस्त्र लिहा आणि पेशंटला घरी जाताना आपण काय आरोग्य सल्ला देणार हे आपल्याला लिहायचं आहे। तर आपण हे दोन प्रश्न बघतोय। हा जो पहिला प्रश्न आहे सर्व्हिक्सच्या कॅन्सरची चिन्हे लक्षणे, जो 3 मार्काला प्रश्न विचारला आहे तो, आणि सर्व्हिक्स कॅन्सरची कारणे कोणती ते आपण बघतोय। ठीक आहे, तर तो 2 मार्काचा प्रश्न आहे। कारणे आणि चिन्हे लक्षणे हे 2 प्रश्न बघतोय। मिडवायफरी गायनेकोलॉजी GNM 3rd इयर। तर हेच इंग्लिशमध्ये हा क्वेश्चन आहे। तर आता आपण बघूया सर्व्हिक्स कॅन्सरची चिन्हे लक्षणे कोणती आहेत। तर सर्व्हिक्स कॅन्सरची अगदी सुरुवातीस जननमार्गाने पाण्यासारखा स्राव थोड्या प्रमाणात अंगावर जातो। ठीक आहे, मासिक पाळीचा काळ वाढतो आणि 2 नियमित मासिक पाळीच्या मध्ये कपड्यावर रक्ताचे डाग पडतात। त्याच्यानंतर संभोगानंतर स्पॉटिंग आढळते। तसे शौचात जाऊन आल्यानंतर किंवा जड ओझे उचलल्यानंतर स्पॉटिंग सुद्धा सुरू होते किंवा आढळते। जर वेळेस उपचार सुरू केले नाहीत तर कॅन्सर जलद गतीने वाढत जातो आणि त्यामुळे जननमार्गातील स्राव हा गडद रंगाचा, रक्तमिश्रित आणि कुचक्या माशासारखा वास आलेला बनतो। याचे कारण म्हणजे जंतुसंसर्ग व त्या ठिकाणचे स्नायू मृत झाल्यामुळे। ठीक आहे, त्यानंतर आहे अनियमित मासिक पाळी सुरू होते। रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झालेली असून सुद्धा जननमार्गाने रक्तस्राव होऊ लागतो। मूत्राशय किंवा गुदाशयाची लक्षणे आढळतात, जसे फिजुला। तसेच त्या ठिकाणी आतल्या बाजूने दाब आणि ताणही जाणवतो। पाठीत व पायात वेदना जाणवतात, रक्तक्षय होतो, वजन घटते, अनियमित ताप येऊ लागतो। कॅन्सर सगळीकडे पसरल्याने अनेक लक्षणे दिसू लागतात। कॅन्सरसाठी अजिबात औषधोपचार न केलेल्या स्त्रीची आयु मर्यादा ही सर्व्हायकल लिजन दिसल्यामुळे 2 ते 4 वर्षाची असते। सर्व्हिक्सच्या ठिकाणी लालसर रंगाची अस्वाभाविक वाढ गोळा दिसतो किंवा खोलवर झालेली जखम आढळून येते। हे सर्व चिन्हे लक्षणे दिसण्याच्या आधी आढळून येते। कॅन्सरचा प्रसार लिम्फ ग्लँड्स व त्या ठिकाणच्या मज्जातंतूने झाल्यामुळे गंभीर स्वरूपाची कंबरदुखी आणि पायदुखीसुद्धा सुरू होते। त्यानंतर आहेत, आता ती झाली चिन्हे लक्षणं। तर कारणं कोणती आहेत, तर निश्चित कारण अजूनही समजलेलं नाही सर्व्हिक्स कॅन्सरचं। तरीसुद्धा सर्व्हिक्सला दीर्घकाल जंतुसंसर्ग अथवा दाह होणे। ठीक आहे, गर्भाशयाचा कॅन्सर संबंध हा मासिक पाळी लवकर सुरू होणे, लवकर लग्न होणे आणि वयाच्या 20 वर्षाच्या आत संभोगक्रिया घडून येणे आणि लवकर गरोदर राहणे, प्रसूती होणे हे सर्व घटक सर्व्हायकल कॅन्सर होण्याला कारणीभूत आहेत। तोंडाने घेण्यात येणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या आणि गरोदर राहू नये म्हणून गर्भाशयाच्या आत बसवण्यात येणारे साधने देखील याला सहाय्यभूत म्हणजे याचाही सहाय्यभूत कारणांमध्ये समावेश जो आहे तो असतो। तर ही आहेत कारणे। 2 मार्काला हा प्रश्न विचारला जातो, कोणती कारणे आहेत तो, आणि चिन्ह लक्षण आहेत तो 3 मार्काचा प्रश्न आहे। बाकीचा जो प्रश्न आहे, आता आपण कुठले प्रश्न बघणार आहोत उरलेले, तर हे इंग्लिशमध्ये जर हवे असेल तर आपण प्रश्न बघणार आहोत सर्व्हिक्स कॅन्सर झालेल्या रुग्णाच्या कोणकोणत्या चाचण्या कराल ते लिहा, हा एक आपण बघूया। आणि ॲब्डोमिनल हिस्टेक्टॉमीच्या शस्त्रक्रियेनंतर व्यवस्थापन शुश्रूषा लिहा आणि पेशंटला घरी जाताना काय आरोग्य सल्ला द्याल ते लिहायचं आहे। ठीक आहे, हा आपण प्रश्न बघूया। तो बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण एकाच वेळेला खूप जम्बलिंग होता। हा 15 मार्काचा प्रश्न घेतला मिडवायफरीमधला GNM 3rd इयरचा। तर अशा प्रकारे हा होता आजचा व्हिडिओ। लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, अभ्यास करा। धन्यवाद।